द न्यूज लाईन, अचूक वेधक। शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस सायंकाळी 6 नंतर पुन्हा जोरदार बरसू लागला। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या 5-6 दिवसापासून दमदार पाऊस कोसळत आहे। विशेषतः पर्जन्यमानाचे जादा प्रमाण असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात, विशेषतः महाबळेश्वर नवजा या भागासह कोयना नगर परिसरात पावसाची चांगलीच संततधार पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत गत 5 दिवसातच मोठी वाढ झाली। गुरुवारी सायंकाळपर्यंत धरणात एकूण 78 TMC इतका पाणीसाठा जमा झाला होता, तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती। पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने धरणातील पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला पायथा विद्युतगृहातून 1050, तर नंतर धरणाचे दरवाजे उचलून सांडव्यातून टप्प्याटप्प्याने विसर्गाचे प्रमाण वाढवले। गुरुवारी सायंकाळपर्यंत 31,050 प्रतिसेकंद इतक्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग कोयना नदीमध्ये होत होता। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील केले। तर हवामान खात्याने शुक्रवारी सातारा जिल्ह्यासाठी लाल बावटा दाखवून अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला होता। त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। तर शुक्रवारी पावसाळी पर्यटनावरही बंदीची भूमिका घेतली होती। मात्र हवामान खात्याच्या अंदाजाला चकवा देत वरुण राजाने शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतली आणि सायंकाळी 6 नंतर मात्र त्याने मेघमल्हार राग आळवायला पुन्हा सुरुवात केली। जोरदार कोसळणाऱ्या पावसाने प्रशासनासह नागरिकांचीही काहीशी चिंता वाढवल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। दमदार कोसळणाऱ्या पावसाने कोयना धरणातील पाणीसाठा वाढून 82 TMC पेक्षा जास्त झाला आहे। या पार्श्वभूमीवर धरण व्यवस्थापनाने पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला असून शनिवारी सकाळी आणखी 10,000 क्युसेक्सने विसर्ग वाढवून 42,100 क्युसेक्स प्रतिसेकंद इतक्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे। दरम्यान दिवसभरातील पावसाच्या विश्रांतीमुळे शुक्रवारी सायंकाळी 6 पर्यंत कराड शहराजवळून वाहणाऱ्या कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन, अचूक वेधक।